नमस्कार. महाशिवरात्रीच्या हिंदुस्थान माझातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपण धायरी गावामध्ये आहोत. जागृत देवस्थान धायरेश्वर हे मंदिर आहे. जैतुजी बाबा जे परम शिवभक्त म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय की त्यांच्या 16व्या शतकापासून हे धायरेश्वर मंदिर अस्तित्वात आहे आणि त्यांचा परिवार म्हणून आणि ग्रामस्थ हे या ठिकाणी ही परंपरा पुढे घेऊन जाताना आपल्याला बघायला मिळतात. या ठिकाणी मंदिराचे ट्रस्टी आपल्या सोबत आहेत. नमस्कार. हिंदुस्थान माझामध्ये आपलं स्वागत आहे. काय परंपरा आहे आणि आपण जैतुजी बाबांची जी परंपरा त्यांनी जे या ठिकाणी धायरेश्वर मंदिर उभारलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ही परंपरा चालू आहे, कसं पाहता याच्याकडे काय सांगा? हे मंदिर परम शिवभक्त जैतुजी बाबा रायकर यांच्या भक्तीने इथं स्थापित झालेलं मंदिर आहे. या ठिकाणी 350 वर्षापासून ही परंपरा चालू आहे. उत्सव असेल, महाशिवरात्र असेल, अनेक काही जे वार्षिक कार्यक्रम आहेत ते धारेश्वर देवस्थानच्या वतीने या ठिकाणी ग्रामस्थांच्या सहकार्याने पार पाडले जातात. आज या ठिकाणी सकाळी पहाटे देवस्थानच्या वतीने अभिषेक करून या दर्शनाला सुरुवात झालेली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून या ठिकाणी महाप्रसाद खिचडीचा 5 टन खिचडी सकाळपासून वाटण्यात आलेली आहे. त्यानंतर रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं देवस्थानच्या वतीने. नेत्र शिबिराचं आयोजन केलेलं होतं आणि उद्या महादेव महाराज हरिभक्त परायण महादेव महाराज भुजबळ यांचे सकाळी 8:30 वाजता प्रवचन आहे. त्यानंतर 10:30 वाजल्यानंतर या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेले आहे. साधारण 10,000 भाविकांना या ठिकाणी महाप्रसादाची सोय होईल अशा उद्याचं नियोजन आहे. साधारण आपण आयोजन केलंय. या ठिकाणी शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी ग्राम जमलेले आहेत व्यवस्था करण्यासाठी. एकंदरीत आपण किती वर्षापासून हे आयोजन करताय महाशिवरात्री? मी स्वतः 21 वर्ष झाले मी या ट्रस्ट मध्ये काम करतोय. तेव्हापासून मी याचं आयोजन करतोय. माझे सहकारी आहेत, विश्वस्त आहेत, बाकीचे कार्यकर्ते आहेत. त्याच्या पूर्वीही आमचे पूर्वज जे असतील तेच आयोजन करत होते. आता त्याच्या पुढची पिढी त्या पद्धतीनेच आयोजन करणार, नियोजन करणार आणि पिढ्यानपिढ्या हे चालूच राहणार. आम्ही पाहतोय की आतापर्यंत लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी या ठिकाणी होती आणि शिस्तबद्ध पद्धतीने कुठेही अनेक ठिकाणी आपण पाहतो चंद्राचमृती, पण तुमचं जे नियोजन आहे या पद्धतीचं अनेक ठिकाणी नियोजन व्हावं म्हणून आपण काय मार्गदर्शन करणार इतर धार्मिक स्थळांना आपल्या? आम्ही सर्व सभासदांची, सर्व कार्यकर्त्यांची 8-10 दिवस अगोदर मीटिंग घेतो. कोणी काय करायचं याचं परफेक्ट नियोजन सांगतो आम्ही प्रत्येकाला. त्या पद्धतीने सर्वजण कार्यकर्ते त्याचं ते पालन करतात. त्याच्यामुळे सर्व व्यवस्था त्याबरोबरच पोलीस प्रशासनाचं सुद्धा या ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रकारचं दरवर्षी सहकार्य होत असतं. आणि आम्ही एक 8 ते 15 दिवस अगोदर सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन ही यात्रा कशी पार पाडायची आपलं हे कर्तव्य आहे. या पद्धतीने आम्ही सर्व ते त्यांना सांगून त्यांच्या मनात बिंबून हे त्यांच्याकडनं करून घेत असतो. ओके. आपण महाशिवरात्री निमित्त शुभेच्छा देणार, आपण काय सांगणार सर्व भक्तांना? या ठिकाणी धारेश्वर महादेव संस्थानच्या वतीने अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे. सकाळी पहाटेपासून या ठिकाणी दर्शनाची जी रांग चालू आहे, आता सुद्धा दर्शनाची रांग चालू आहे. दिवसभर भाविकांना 2 तास रांगेत दर्शन घेण्यासाठी लागत असताना त्या ठिकाणी मोफत पाणी, सरबत आणि महाप्रसाद खिचडीचा 5,000 किलो खिचडीचं वाटप या ठिकाणी धारेश्वर महादेव संस्थानच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं. ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी असन, युवा वर्ग असन, एकोप्याने या ठिकाणी काम करताना दिसत आहे. या ठिकाणी धारेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी महादेवाचा या ठिकाणी आज सकाळपासनं जवळजवळ 3 ते 4 लाख भाविक या ठिकाणी आलेले आहेत. प्रत्येकाचं दर्शन चांगलं व्हावा म्हणून रायकर परिवार या ठिकाणी मोठं योगदान देत आहे. रायकर परिवाराचं, धारेश्वर महादेव संस्थानचं, श्रीमंत धारेश्वर तरुण मंडळाचं, दायरी ग्रामस्थांच्याकडून कौतुक करून या ठिकाणी सर्वांचं अभिनंदन करतो. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. परमशिव भक्त जैतुजी बाबा महाराज की आज या ठिकाणी ना संध्याकाळी जो निशिकाळ असतो त्या निशिकाळ 12:18 ते 1:18 पर्यंत निशिकाळ असतो. त्या काळामध्ये सुद्धा देवस्थानच्या वतीने या ठिकाणी अभिषेक होणार आहे. शेवटच्या भाविकाचं दर्शन होत नाही तोपर्यंत मंदिराचा गाभारा बंद केला जात नाही. त्याच्यामुळे सर्वच भाविक आहेत ना दर्शनाला रांगेत लागतात. मंदिराची वेळ संपली, बंद होईल मात्र नाही. शेवटचा भाविक येईपर्यंत मंदिराचा द्वार उघड राहत. आपण पाहतो शेवटचा भाविक भक्त येण्यापर्यंत मंदिराचे द्वार हे खुलेच राहणार. म्हणजे प्रत्येक लहानापासून थोरापर्यंत दर्शन लाभ मिळावा त्यासाठी असे प्रयत्न केले जातात. अजूनही आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत, पदाधिकारी आहेत या ठिकाणी. काय सांगाल आपण या संदर्भात? या ठिकाणी आम्हाला गावातील सर्वच
कडून सहकार्य मिळतं, त्यामुळे ही एवढी मोठी यात्रा यशस्वी होती. गावात ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतो, सगळे प्रॉब्लेम होतात, तरी लोक त्या ठिकाणी एकमेकांना सहकार्य करत ही यात्रा वर्षानुवर्ष पार पाडली जाते. त्यामुळे गावातल्या लोकांचे आम्ही याबद्दल ऋणानुबंधी आहोत. हा बोला काय. या स्वयंभू धारेश्वर चरणी असंख्य लाखो भाविक येत असतात. तसेच धायरी गावात जैतुजी महाराज समाधी व धायरी गावात त्यांचे जुने घर अशा या दोन्ही ठिकाणी व स्वयंभू धारेश्वर या ठिकाणी 24 तासात कितीतरी लाखो भाविक भक्त खिचडीचा महाप्रसाद व दर्शन घेतात. तसेच सर्व धारेश्वर तरुण मंडळ आणि स्वयंभू धारेश्वर महादेव संस्थान यांनी ऑनलाईन दर्शनाची खूप चांगल्या प्रकारे व्यवस्था केल्यामुळे सर्वांना घरी बसून किंवा मंदिरात येऊन ऑनलाईन दर्शन सुद्धा घेण्याची सोय केल्यामुळे कितीतरी लाखो भक्तांनी गर्दी थोडी कमी करून सगळ्यांना सहकार्य केलेले आहे. आणि तसेच उद्या मंदिराच्या ठिकाणी एक प्रवचन आणि महाप्रसाद उपास सोडण्यासाठी सकाळी 10 ते 12 कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे सोमवारी उद्या. तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी व अशाच पद्धतीने सर्वांनी सहकार्य करून चांगल्या प्रकारे देवस्थानची यात्रा दरवर्षी महाशिवरात्री साजरी करण्यात यावी. धन्यवाद. आपण पाहतोय परम शिवभक्त जैतोजी बाबा रायकर यांची संकल्पना, यांचं ध्येय, त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी रायकर परिवार असेल, धायरी गावातील ग्रामस्थ असतील, युवक असतील, या ठिकाणी मोठ्या संख्येने दरवर्षी हा महाशिवरात्रीचा महाप्रसादाचा कार्यक्रम हजारो लाखोंच्या भक्तांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत भक्त राहणार तोपर्यंत याचे द्वार खुले राहतात असे जागृत देवस्थान महादेव मंदिर आहे धायरी मधलं. या ठिकाणी आवाहन केलंय की जोपर्यंत तुमचं दर्शन होणार नाही तोपर्यंत मंदिराचे द्वार बंद केले जाणार नाहीत, असं हे पहिल्यांदाच आपल्याला बघायला मिळतंय. आणि हिंदुस्थान माझ्याच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक भक्तांनी आपल्याला आवाहन करतोय एक वेळा या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि दर्शनासाठी यावं, आपले मनोकामना पूर्ण कराव्यात असे जागृत देवस्थान आपण या ठिकाणी धायरी मध्ये पाहतोय. जैतुजी बाबा रायकर यांची संकल्पना पुढे घेऊन जाताना ग्रामस्थ आणि त्यांचा परिवार आपल्याला बघायला मिळतोय. मी पंढरीनाथ पाटील, पुणे.